नागपूरच्या वर्दळीच्या धंतोली परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। धंतोलीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तब्बल 5 सदस्य हे अचानक बेपत्ता झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। 24 जून पासून हे कुटुंब बेपत्ता असून कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातोय। धंतोलीतील रहिवासी 71 वर्षीय श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात आपल्या नातेवाईक कुटुंबाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे। श्यामसुंदर यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांचं कुटुंब याच परिसरात राहतं। यात 57 वर्षीय हर्षा परसवानी, 42 वर्षीय जितेंद्र परसवानी, 40 वर्षीय इशिता, 21 वर्षीय खुशी आणि 12 वर्षीय कृष्णा यांचा समावेश आहे। 24 जूनला हे 5ही जण कोणालाही न सांगता घरातून निघून गेले। नातेवाईक आणि मित्र परिवाराकडे शोधाशोध करूनही त्यांचा थांग पत्ता न लागल्यानं अखेर पोलिसात धाव घेतली। पोलीस तपासात या सगळ्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पुणे इथं आढळलंय। या कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर कर्ज असल्याचं समोर आलं असून कर्जाची परतफेड न झाल्यामुळेच त्यांनी घर सोडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पोलीस या सगळ्यांचा शोध घेत आहेत आणि या घटनेमुळे धंतोली परिसरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दिनांक 29 जून रोजी श्यामसुंदर परसवानी राहणार दुर्गा सदन यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे चुलत भाऊ जितेंद्र परसवानी आणि त्यांची आई, पत्नी आणि 2 मुलं असे दिनांक 24 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान त्यांनी जाताना पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर 4-5 दिवस झाले तरी त्यांचा काही संपर्क झाला नाही आणि ते घरी पण आले नाही। मोबाईल लावला असता स्विच ऑफ आहे त्यांचा असं त्यांनी सांगितले। तर त्याबाबत आपण मिसिंग दाखल केलेली आहे पोलीस स्टेशन येथे आणि त्यांची माहिती घेत आहोत। तर त्यांचं एक शेवटचं लोकेशन पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती समजलेली आहे। नातेवाईकाकडून माहिती घेत आहोत। नातेवाईक विशेष अशी काही माहिती दिली नाही, पण प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की त्यांनी बरेच लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते। त्याचं जास्त पैसे झाल्याने आणि ते आता देऊ शकत नसल्यामुळे ते इथून निघून गेल्याची अशी माहिती आहे। प्राथमिक अधिक तपास चालू आहे। पोलिसांच्या तत्परतेमुळे मोबाईल लोकेशनवरून पुणे इथं शोध लागणं ही एक सकारात्मक बाब आहे। मात्र अशा घटना टाळण्यासाठी समाजात आर्थिक साक्षरतेसोबतच मानसिक आधाराची संस्कृती रुजणं आवश्यक आहे। नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।